शनाया काय करताय? अरे किती धूर झाले, आधी एक्झॉस्ट लाव. अगं शनाया वड्या करायचा प्रयत्न करत होती पण सगळंच मेस्टअप झालंय आता. वड्या? आज आमच्याही घरात वड्या करतायत. म्हणजे राधिका नानींना त्या तुमच्या स्टाईलच्या वड्या शिकवतीये काय? ते नागपुरी स्टाईलच्या पुडाच्या वड्या. काय? राधिका वड्या करते? हो. शपथ वडा बनवते ती आता. ती ऑफिस मध्ये जाणार आहे की काय? पण ती नाही बोलली होती ना तुला, मग का खोटं बोलली ती? तू आत्ताच्या आत्ता जाऊन विचार तिला गो. शनाया जरा शांतपणे विचार करशील का? शांत राहा जरा. हो एक मिनिट, हे तुम्ही या दोन गोष्टींचा एकदम संबंध लावू नका, कारण मला घरात तसं काहीच जाणवलं नाही. म्हणजे राधिकाला जर का या वड्या ऑफिस मध्ये आणून द्यायच्या असत्या ना तर तिची घाई झाली असती, किंवा ऍटलिस्ट तसं तिने गुरुनाथला सांगितलं असतं. मला त्या दोघी एकदम आरामात वाटल्या. मला असं वाटतंय की नानांची फरमाईश म्हणून राधिका त्या वड्या करत असणार. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, कारण राधिकानं एखादी गोष्ट करायची नाही मनावर घेतलं की ती करतच नाही. सो ती शक्यताच उरत नाही. आर यू गाइस शुअर? हो, ऍब्सोल्युटली शुअर. कारण काल राधिकाने जितक्या ठामपणे मला नाही सांगितलंय ना, मला नाही वाटत या वड्या ती कपूर सरांसाठी करत असेल म्हणून. पण गॅरी, आता तर या वड्या जळल्या, आता कपूर सरांसाठी काय नेणार आहेस? एक मिनिट, हे कपूर कोण आहे? कपूर सर म्हणजे माझे बॉस. त्यांची ट्रान्सफर होते, त्याच्यासाठी सेंड ऑफ पार्टी, आणि त्यांनी राधिकाकडे इच्छा व्यक्त केली होती की त्यांना जाता जाता तिच्या हातच्या वड्या खायच्या आहेत. म्हणून तर शनायाने हा सगळा घाट घातला होता, पण सगळाच गोंधळ झाला. हो ना, सगळं डिझास्टर झालं यार. वेस्ट ऑफ टाइम. म्हणूनच मला किचन आवडत नाही. पण मला इथे वेगळंच टेन्शन आलंय. आता कपूर सरांना काय उत्तर देऊ मी? ते विचारणार राधिका कुठे आहेत, वड्या कुठे आहेत. नाराज नको व्हायला यार माझ्यावर. सांग त्याला बायकोनी केल्याच नाही. असं नाही करता येणार. माझ्यापेक्षा इथे अख्खं ऑफिस तिला जास्त चांगलं ओळखतंय. प्रत्येकाशी घरगुती संबंध प्रस्थापित केलेत ना हिने. काय करू यार मी? हे कपूर सरना माझ्यावर नाराज नको व्हायला जाता जाता. एक मिनिट, तुम्हाला वड्या हव्यात ना? मी काहीतरी करते अरेंजमेंट, मी आणून देते. अगं पण समिधा, कसं काय? रिलॅक्स गुरुनाथ, काही होणार नाही. मी आलेच. हा यार, आता हिने राधिकाकडे वड्या मागितल्या ना तर परत इश्यू होणार. गॅरी काय यार, माझा ड्रेस खराब झाला. गॅरी मला शॉपिंगला जायचंय, मी नाही घालणार ड्रेस परत हा. शॉपिंग? शनाया, आता इथे काय चाललंय? तुझं काय चाललंय शॉपिंगचं? ए तू ओरडू नकोस हा. तुला जर जमत नाही तर जबाबदारी घेतेच कशाला? मला ऑफिसला उशीर होतो. नानीजी खाऊन बघा बरं. मस्त झाली आहे. जमली ना? एकदम झकास. पुढच्या वेळेला ही वडी करायची वेळ आली ना तर मी करू शकेन नक्की. हो ना, करून बघा. फक्त तुझे नानाजी म्हणतीलच की राधिकाच्या हाताची चव काही तुझ्या हाताला नाहीये. नानीजी, नानाजींना देऊ नका बरं. अगं असं कसं, त्यांना इतकी आवडते, कधी खायला काय हरकत आहे? नको ना नानीजी, उगीच कशाला. आपण ते तेल वापरलं ना, लो कोलेस्ट्रॉल. तरी काय झालं? तरी नका देऊ त्यांना. मला तर आता त्यांची खूपच भीती वाटून राहिली. मी खाऊ थोडी अजून. हो, पण तुम्ही पण थोडी बेतानच खा बरं. फार नको. छोटासा. नानी, वाटलंच मला. मी जरा बाहेर गेले ना की तू यांना तिखट तेलकट काहीतरी खायला घालतेस आणि भोगायला आम्हाला लागतं. तुम्हाला काय ग भोगावं लागणार? मागच्या वेळेला तुम्ही नव्हतातच इथे, राधिकानेच केलंय सगळं त्यावेळेला. एक्झॅक्टली. राधिका होती म्हणून कसं सगळं व्यवस्थित झालं हे ना परत 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 ऐकून नाही घ्यायचंय मला नानी. मला ती वेळच येऊन द्यायची नाहीये परत माझ्यावरती. आणि बाय द वे, मलाही नानांची काळजी वाटते. मी एक काम करते, मी हा डबाच घेऊन जाते. अगं पण नाही, तुम्हाला वाटत असेल की मला तुमची काळजी नाहीये, नानांची काळजी नाहीये, तसं अजिबात नाहीये. मी वडा घेऊन जाते. अगं पण, अगं समिता, अगं खरंच नाही. थांब जरा राधिका. पण तू काय करशील या वड्यांचं? नानी, मी ऑफिसला नेते हा डबा, आम्ही तिकडे सगळेजण मिळून खाऊ. कारण इथे राहिला ना
तर नाना खातील. मी जाते. अगं पण सगळ्या नको नेऊस ना समिधा. अगं शनाया, शनाया, आई शपथ मॅनेज केलंस तू, थँक्यू. हळू बोल, कोणीतरी ऐकेल. पुन्हा तुमचं काम मी केलेलं आहे. तुम्ही आता निघा लवकर, तुम्हाला उशीर होतोय. पण या वड्या राधिकानेच केल्यात ना नक्की? हो, नाही, कपूर सरांना जर संशय आला तर ते डायरेक्ट राधिकालाही फोन करू शकतील, म्हणून विचारलं. ते आता तुमचं तुम्ही मॅनेज करा. मी माझं काम केलंय. ओके, ग्रेट, थँक्यू. थँक्यू सो मच. कसं केलंस मॅनेज तू? मी तुला नंतर सांगते. आता बोलायला वेळ नाही, खूप उशीर होतोय. आणि गॅरी घाबरू नको त्या राधिकाला. आता जा पटकन डबा घेऊन. कोणीतरी आलंय बाहेर असं वाटतंय मला. कोणी आलं होतं का इकडे? नाही. एनिवे, मला भास झाला असेल. बरं, मी आता लिफ्टने जाते. तुम्ही जिन्याने जा, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. ओके, मी निघते. बाय बाय बाय. चल. भेटूया. मिस्टर सुभेदार, ओ मिस्टर सुभेदार, इकडे या. आता नाही, आपण नंतर बोलूया. हे बघा, माझं तुमच्याकडे काम आहे, इकडे या. हे बघा, मला आता ऑफिसमध्ये जायची घाई आहे. आपण नंतर निवांत बोलूया. मिस्टर सुभेदार, सोसायटीचे नियम माहिती आहेत ना तुम्हाला? नाही, माहिती आहेत ना. 50 नियम काढलेत तुम्ही. त्यातल्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? ओ, कशाबद्दल म्हणजे काय? मिस्टर सुभेदार, सोसायटीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त जर तुमच्याकडे कोणी राहणार असेल तर तसं तुम्ही सोसायटीमध्ये कळवायला लागतं. आता आता तुमच्याकडे ती पोरगी राहते. नाही 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 नाही, त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता ती तुमच्याकडे का राहते, कशासाठी राहते आणि किती दिवस राहणार याची सोसायटी दखल घेणार. तेव्हा वेळीच तुम्ही सोसायटीला तसं पत्र लिहून द्या. अरे, याला काय अर्थ आहे? आता माझ्या घरात कुणी किती दिवस राहायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार का? मिस्टर सुभेदार, सोसायटीचे पण काही नियम असतात. आता मला सांगा, ती पोरगी ना तुमच्या रक्ताच्या नात्याची, ना तुमची लग्नाची बायको. मग आता कोणत्या अधिकारानं ती पोरगी तुमच्याकडे राहते हे सोसायटीला कळायला नको? मिस्टर सुभेदार, ही सभ्य माणसांची सोसायटी आहे, हॉटेल नव्हे. कुणीही केव्हाही या, केव्हाही जा. आणि सोसायटीच्या नियमाप्रमाणे 15 दिवसापेक्षा एखादी व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून तुमच्याकडे जर राहणार असेल तर तुम्ही सोसायटीची रीतसर परमिशन घेणं आवश्यक आहे. आणि हे सगळं तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. किंवा किंवा त्या व्यक्तीचं तुमच्याशी काय नातं आहे हे तुम्ही सोसायटीला लिहून द्यायला हवं.